नमस्कार सर। हाँ हाँ, अभी शांत शांत करना है, एडजस्ट करो, आवाज नहीं करना है, रीढ़ की हड्डी सीधी हो, येत आलं ऐकायला। म्हणजे तुम्हाला मी म्हटलं नमस्कार केला, दिसलात म्हटल्यानंतर नमस्कार केला, गुरुजी आल्यासारखं वाटलं मला घरी। हाँ नमस्कार। जल जा, अच्छा हो गया। सुधा थी, लता भी अमेरिका से आ गई है। मंगलाती, ज्यांना हिंदी कळत नाही, आता हिंदी मराठी फारच वाद चाललाय आपल्याकडे। हिंदीच आमची कासमोलटीन वस्ती आहे आणि आमच्या इथे सगळ्या प्रकारचे लोक आहेत, त्यामुळे गृहलक्ष्मी मंडळाची भाषा हिंदी। श्वास शांत करो पहले। आज जो हमारी गुरु पूर्णिमा 25वीं है, ये ओरिजिनली योग की थी और उसके बाद में हमारा दासबोध का ज्यादा चालू हो गया। हमारे सांताक्रूज महिला मंडल का संस्कार वर्ग वो भी इसमें शामिल हो गया और दासबोध पारायण में जो आते थे वो भी इधर आने लगे। तो इसीलिए आज क्रम ऐसा होगा, पहले 3 प्रार्थना योगा की होगी, बाद में दासबोध की होगी, बाद में गायत्री होगा और बाद में ओंकार होगा। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। जय जय रघुवीर समर्थ, सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। ध्यान मुरमुदारा में आएंगे। ओम भूर्भुवः स्वः, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। शांत शांत। अभी मैं वीणाती को विनंती करती हूँ कि उधर जाइए और किताब का विमोचन करें। प्रकाशन अभी आज हो रहा है, तो जो प्रेजेंट लोग हैं उनकी सिग्नेचर मैं काफी एक भगवान के सामने हमेशा प्रिझर्व करके रखती हूँ। सही करायची आहे की तुम्ही आजच्या ह्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला हजर होतात म्हणून। ही सही आहे ती आज तुम्ही प्रेझेंट आहात मला आशीर्वाद देण्याकरता। आपल्या वर्गात ते सगळं आपण केलेलं आहे, फक्त लेखन माझं आहे म्हणून माझं नाव वरती आहे आणि आपल्या वर्गाचं नाव खाली आहे।
सगळ्यांना मिळाली आहेत पुस्तकं आणि आपल्या वर्गातल्या सगळ्यांना मी देणार आहे, दासबोध वर्गातल्या पण बायकांना देणार आहे. हा, तर त्याच्यामुळे तुम्हाला कोणाला आणखीची जास्तीच्या कॉपीज घ्यायच्या असल्या तर मग पैसे देऊन घ्या, 100 रुपये किंमत आहे. हा, वीणा ते एकदा सांगा तुम्ही. मीच बोलले प्रकाशन झालं म्हणून, तुम्ही प्रकाशन केले, पुस्तकं दिली, आता एकदा ऑफिशियली डिक्लेअर करा. हे नवीन विचार शिकवलं आहे, पण आपल्याला कळायला ते अजून खूप वेळ आहे. आता आपल्या हातात पुस्तकं आहेत, तर आपल्याला छानपैकी ते आपण शिकू शकू. आणि ह्याचं प्रकाशन आज झालेलं आहे आणि ते माझ्या हस्ते करायला मिळालं, त्याचा मला खूप आनंद होता. मी आता सुनंदतेने विनंती करते की त्यांनी पुस्तकाच्या बद्दल, किताब के बारे में कुछ लिखा है यहाँ, हाँ, उसे मैंने बोला था कि इसे किताब का परिचय करके दे दो करके, तो उन्होंने लिख के दिया है. तीर्थस्वरूप रत्नप्रभाताई जोशी गेली अनेक दशके हठयोग, ओंकार साधना व गायत्री याचा अभ्यास करीत आहे. योग संस्कार सुधा व इतर अनेक संस्थांमध्ये त्या या सर्वांची प्रात्यक्षिकेही घेतात. यात सतत मननातून सुचलेले सप्तचक्रवेद हे पुस्तक. सुदृढ सशक्त शरीर व मानसिक स्वास्थ्य हवे असेल तर षटचक्र दर्शनाचे महत्व अनन्यसाधारण आहे. या पुस्तकात प्रत्येक चक्राचे स्थान, महत्व व बीजाक्षरे ही माहिती तक्ता स्वरूपात दिल्यामुळे समजायला खूपच मदत होते. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक चक्रदर्शनासाठी दिलेली आसने, मुद्रा व जप. मूलाधार चक्रासाठी संडासासन, स्वाधिष्ठानसाठी वक्रासन, मणिपूरसाठी द्रोणासन, अनाहतसाठी उष्ट्रासन, विशुद्धसाठी मत्स्यासन, आज्ञाचक्रासाठी शशांकासन व सहस्रारसाठी मंडूकासन या सर्व आसनांचे फोटो दिल्यामुळे सर्वसामान्य वाचकाला याची अनुभूती घेणे सहज शक्य आहे. तसेच मुद्रांच्या फोटोवरून त्याही आचरणात आणणे सोपे झाले आहे. या विविध चक्रांचा संबंध आहाराशी लावला आहे व त्याची जोड पंच ज्ञानेंद्रिये व पंच कर्मेंद्रिये याच्याशी दिल्यामुळे रोजच्या जीवनातही याचा फायदा होऊ शकेल. चक्रवेद साधल्यानंतर अष्टसात्विक भाव जागृत होतात, परंतु त्याचे अवडंबर न माजावता त्याच्या साहाय्याने अनाहत ध्वनीपर्यंत कसे पोचायचे ही माहिती तर मूळ पुस्तकातूनच वाचायला हवी. डॉक्टर महेश करंदीकरांनी त्यांच्या लेखात सप्तचक्रांचे अत्याधुनिक जीवन पद्धतीतील स्थान याची जोड मानसशास्त्र व आधुनिक आरोग्यशास्त्र याच्याशी घातली आहे. सौ सुवर्णा शेड्डे यांनी त्यांच्या लेखात सप्तचक्र दर्शनातून निर्माण होणाऱ्या अनाहत ध्वनीतून बिंदू, ज्योती व कला यांचा कसा उगम होतो याचा सर्वांगीण विचार केला आहे. षटचक्र दर्शनातून वैश्विक सुख, शांती आणि निरामयता याकडे नक्कीच जाता येईल. धन्यवाद. रत्नप्रभाताईंबद्दल मला एक अत्यंत आदर आहे. मुळामध्ये दासबोधाचा अभ्यास कसा करायचा हे मी त्यांच्याकडून शिकलीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरी मी तुमच्या योग वर्गाला येत नसले तरी पण योगासनं सोडा, पण मुळामध्ये जो योग ही संकल्पना आहे ती आणि अध्यात्म यांची सांगड कशी घालायची हेही मी त्यांच्याकडून शिकलीये. त्याच्यामुळे त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि म्हणून मी आज मुद्दाम इथे आले. इतनी 5 पुस्तकें दी, त्यांना परत आणि प्रसाद दे आणि आले नाही प्रसाद. तो हमेशा ये लोग बोलते थे कि हम योगा करेंगे क्लास खत्म होने के बाद, नहीं तो दूसरे मंगलवार करेंगे. एक ही मंगलवार होता था हमारा, तो बोलेंगे खाली, दूसरे दिन नहीं आएंगे. लेकिन किशोरीबेन देसाई जो है उनको बहुत योग सीखना था और वो भजन में भी होती थी और सब पहले से मेरी फाउंडर मेंबर है वो. तो उन्होंने जिद पकड़ी कि नहीं करेंगे ही क्लास. तो हर मंगलवार को हमारा क्लास चालू हो गया. तो 2001 में हमारा
ये गुरु पूर्णिमा का पहला गुरु पूर्णिमा का प्रोग्राम हो गया और उसी समय से उन्होंने कुछ मुझे अपनी, क्योंकि तुम्हें मालूम है कि अंबिका योग कुटीर जो है वो पैसे नहीं लेते हैं, तो बिना मूल्य ही करना है। हमने तो गुरुजी से ही ऐसा प्रण लिया है कि हम योगा का प्रसार करेंगे। तो इसके बारे में बाद में हमने ऐसा बोला कि पहले मेरे बारे में ही बोलते रहते थे, तो मुझे बहुत संकोच होता था कि बड़े बड़े लोग मेरे पाँव पड़ते थे। तो अभी घाणेकर सर को मैं पाँव लगाती हूँ, अभी गदरे सर आए हैं, उनके भी मैं बोली कि आपका आशीर्वाद लेके कल का प्रोग्राम करे। तो बोले क्या है, आप क्या मुझे आशीर्वाद, गुरु जी की जगह पर आप है। तो ये मैं इनको कैसी बोलती हूँ, तो मैं क्यों ऐसी बोलती हूँ, ये मुझे नमस्कार कर रहे हैं। मैं जो उनको सिखा रही हूँ, यानी गुरु हमारे यहाँ है निकम गुरु जी, और उनसे मैं उनका से जो प्रेरणा ली है उससे सिखाती हूँ। ऐसे करके थोड़ा मुझे अच्छा लगने लगा। मेरे सांताक्रूज महिला मंडल में मेरे ससुर है, उनकी शताब्दी थी, सेंटेनरी थी, कि मेरे ससुर थे वो तत्वज्ञान मंडल गिरगांव में चलाते थे। तो शंकराचार्य ने उन्हें धर्मभूषण करके पदवी दी है, वो जो उनको सर्टिफिकेट मिला है वो भी इधर रखा है मैंने। तो हम हर साल उनकी जो दिन होता था उसी समय में, तो अप्रैल में उनके रंग पंचमी उनका बर्थडे था, तो उसी समय हम मना रहे थे। 97 से मना रहे हैं ये। और हमारे यहाँ संस्कार वर्ग चालू हो गया मंडल में। अभी 19 में जब कोरोना आ गया, और शायद संस्कार लोगों को अभी नहीं चाहिए, अभी उनको चाहिए प्रकृति चाहिए, संस्कृति नहीं चाहिए। ऐसा करके हमारा मंडल बंद होने लगा। लेकिन क्या हो गया, मुझे ऐसा नहीं लगा कि मैंने बंद किया, कोरोना आ गया, उधर आना जाना बंद हो गया। तो 19 में मेरी माँ 20 साल की है, 19-20 की, तो 19-20 हमने माँ की सेंटेनरी मनाई। तो ये हमारे यहाँ जो हमारा योगा का क्लास ऐसा बढ़ता गया, दासनवी का पारायण चालू हो गया, एक एक करके उधर एडिशन हो गई, उधर के संस्कार वर्ग के लोग भी हमारे यहाँ आते थे। तो बहुत अच्छा चल रहा था। यानी कोरोना के समय हमें ऐसा नहीं लगा कि क्या करेंगे, अभी घर में आना तो बंद करना ही पड़ा, लेकिन ऑनलाइन क्या कैसा, मैंने आज भी मुझे कभी कभी प्रॉब्लम आता है तो दूसरे के पास भागने पड़ता है मुझे। ये वनीता इनके घर की, नहीं तो हमारी लता की, नहीं तो अभी अरुणा की भी लड़की, नहीं तो उसका पोता, मेरे तो पोते होते ही है, लेकिन ये सबको कोई आएगा तो उससे पूछ के मेरा प्रॉब्लम सॉल्व करती है। क्या हो गया कि हमारा गृहलक्ष्मी मंडल भी ऐसा लगा हम ये बंद करेंगे, और ये लोग है ना, ये सब मराठी है, मुझे बहुत मजा आती है मराठी हिंदी का झगड़ा जब ये होता है ना। हमारा TPS 6 है, वो कॉस्मोपॉलिटन है, तो इधर हमारी भाषा हमने मीडियम ही यही पकड़ा है, तो हिंदी में ही आपको बोलना पड़ेगा। आपको हिंदी नहीं आती होगी तो बीच बीच में, एक पुलिस है तो हिंदी नहीं आता है, जैसे बोल ही नहीं सकता था, आप इंग्लिश में बीच में बोलेंगे तो, लेकिन हिंदी मेन होना चाहिए। तो ऐसा हमारा मंडल है। तो ये सांताक्रूज महिला मंडल वाली जो आती थी ना, उनको हिंदी बोलना अच्छा नहीं लगता था। लता की सास है ना, वो भी बोलती थी मैं नहीं हिंदी में बोलूंगी, मैं मराठी बोलूंगी। बाकी लोग उसका सुनते थे, तुम्हारा नहीं सुनेंगे, आजी का सुनते थे। हाँ बोल दो, तुम मराठी में बोला, हम हिंदी में बोलेंगे, चलो। वो उसे कोंकणी बोलना बहुत अच्छा लगता था। तो मैंने जो पहले बोला कि संस्कृति जा रही है, प्रवृत्ति आ रही है, प्रकृति आ रही है, विकृति नहीं होना चाहिए, इसके लिए हमने ध्यान रखना चाहिए। हाँ, तो अभी बात बोल रही थी मैं कि ये लोग आने लगे जब सांताक्रूज कहते, बोले कि हम नहीं मराठी बोलेंगे, हम हिंदी नहीं बोलेंगे, मराठी में होना चाहिए। तो मैंने बोला नहीं, आपका नहीं चलेगा इधर। तो उसके बाद मैंने बाहर के लोगों को एडमिशन देना बंद कर दिया, यानी मेंबर कर रहे थे हम तो बंद कर दिया। तो ऐसा करना पड़ा। अभी एक ही योग संस्कार सुधा वर्ग ये नाम पर सांताक्रूज मंडल का संस्कार वर्ग, हमारा योगा का वर्ग और गृहलक्ष्मी मंडल, सबकी हमारे यहाँ अभी एक एक का डिटेल में रिपोर्ट सुनेंगे बाद में। दुसरी पानं उघडत आहेत का? जाऊ दे जाऊ दे, त्यांना आपण दिसतोच। पाणी घेऊन येते। सुरुवातीला निर्माण मध्ये नानक दरबार भरे, तेथे जीवन ज्योत मधील विमला गुलानी ज्योती या भगिनी भजनाला जात असत। त्यांच्याबरोबर लीलाताईही जात होत्या। किशोरीबेन मेहता यांच्या घरी त्यांची आई आली की नेहमी भजन होत असे।
तेथे हंसाबेन मेहता, लीलाताई शिरोडकर म्हणजे आमच्या शिरोडकर आजी आणि कॉलनीतल्या ओळखीच्या इतर भगिनी भजनाला जात असत. मला आठवते मीही एकदा किशोरीबेनकडे भजन म्हटले होते. त्यानंतर 1997 पासून रत्नप्रभा ताईंच्या घरी भजन वर्ग सुरू झाला. प्रथम काही काळ व्हीनसमध्ये बाहेरच्या जागेत वर्ग असायचा. शिरोडकर आजी इथे भजन वर्गात आम्हाला भजन शिकवायच्या. हिरानगरमध्ये माई पटवर्धन यांच्या भजनाच्या क्लासला त्या जायच्या आणि तिथे शिकवलेली भजने त्या आम्हाला शिकवायच्या. त्यांनी शिकवलेली भजने आम्ही आजही त्यांची आठवण काढीत गात आहोत. किशोरीबेन, भगवती, अंजली, हंसाबेन, शर्मिष्ठाबेन, माधुरीबेन, जयश्री सावंत, शोभाताई इत्यादी भगिनीही या भजन वर्गाला उपस्थित असायच्या. त्यानंतर काही दिवस आपल्या पद्मजाताईंनी सुद्धा आम्हाला काही सुरेख भजने शिकवली. कोविडमध्ये बाहेर निघणे अशक्य झाले, पण रत्नप्रभाताईंनी जिद्दीने ऑनलाईन योग वर्ग चालू ठेवले व त्याबरोबरच दर मंगळवारी दुपारी 4 वाजता आमचा भजनी वर्गही चालूच राहिला. वर्गात सिंधी, गुजराती भगिनी होत्या, त्यामुळे मराठी भजनांबरोबर हिंदी, गुजराती भजनेही म्हटली जात होती. गणेशोत्सवात गणरायासमोर भजनांचे कार्यक्रम व्हायचे. पूर्वी सामुदायिक भजने होत होती, पण आता ऑनलाईनवर एकेकालाच म्हणावे लागत असते. आता म्हटलेल्या प्रार्थनेनेच आमच्या भजन वर्ग चालू होत असे आणि भजनांचे कधी पसायदान तर कधी शंकराचार्यांचे आत्मशतक यांनी वर्गाची समाप्ती करत असो. आम्ही कित्येक विषयावरती त्या भजने म्हटली आहेत आणि जेव्हा जेव्हा जे जे सण येतात त्याप्रमाणे त्या सणवाराप्रमाणे ही भजने म्हणत होतो. आमच्यापैकी कोणीच मोठ्या गायिका अशा कोणीच नाही आहेत, पण प्रत्येक जण भक्तिभावनेने, श्रद्धेने, मनापासून गायचा प्रयत्न करत आहोत. सबको बोलने के लिए बोलती हूँ, लेकिन मैं कभी भजन नहीं बोलती हूँ, खाली शिवोहम बोलती हूँ. जब ये शवासन के बाद में शिवोहम होता है तभी सब प्रेत होके सोए हैं, अभी उठते हैं तो मेरा आवाज क्या है, मेरे लय क्या है, मेरा ताल क्या है, किसी के दिमाग में नहीं जाता है. तो बहुत अच्छी बात है ऐसे हम करें तो अभी मैं बोलती हूँ कि अभी ये मैंने पहले बोला कि जो अंबिका गुरुकुल का त्रैमासिक कोर्स है, तो उधर तो मैं 97 से जा रही हूँ. तो अभी 1 साल हो गया. लास्ट गुरु पूर्णिमा को मैं ऐसी भागते भागते जाके आई, नई बैच चालू हो गया. तो अभी तो जाती नहीं है, लेकिन उधर आने के लिए बहुत सबको बोलती थी कि रविवार को उधर आके सीखिए. लेकिन मैंने सर को ही बोला, हमारे सांताक्रूज महिला मंडल में 3-3 महीने का 2 हमने क्लास लिए, तो मेरे घर के और सांताक्रूज मंडल के ऐसे भी उधर आते थे. तभी घाणेकर सर एक बार और फेनानी करके समारोह के लिए आए थे, उन्होंने भी बोला है, लेकिन कोई नहीं जाता था, रविवार को बहुत डिफिकल्ट है. तो लेकिन मीना सदावर्ती ये ऐसी है कि हमारे यहाँ उन्होंने 3 महीने का कोर्स मिस्टर के साथ किया है. और एक है हमारी मनीषा बेलवलकर, उसने भी 3 महीने का कोर्स किया. अभी किसने किया है? नहीं किया है ना, किसी ने किया है, इनके मिस्टर ने किया है, अनघा पेडनेकर के मिस्टर ने किया है. और लता की स्वप्ना लड़की और अरुणा की लड़की धनश्री मेरे साथ आती थी. अनया आदि थी, वो भी हमारी कॉलोनी की मेरे साथ आती थी, इसलिए मेरे बच्चों में ज्यादा दिलचस्पी लगी. और आदित्य अनया ने भी सूर्य नमस्कार का बहुत अच्छी तरह से ये यूट्यूब पर है, उन्होंने किया. वो अभी जरा उभी सुवर्णा पोटे अभी ये काम संभालती है. हाँ, तर कभी भी अभी आजकल क्या है ना, वो बहुत बिजी रहती है, तो इसलिए हमेशा क्लास में नहीं आ सकती है. और दासबोध और योग, मैं 3 साल के पहले जब भी हार्ट की सर्जरी होने के बाद मुझे ऐसा लगा कि उसके हाथ में सब दे के सौंप के मैं निवृत्त हो जाऊंगी, लेकिन वो इतनी दूसरे काम में बिजी थी कि वो नहीं ले पाई वो जिम्मेदारी. वो लड़का नहीं आया, वो आना चाहिए, तो वो 10वीं में है, स्कूल नहीं बंक कर सकता है ना, प्रामाणिक है बहुत. नहीं तो दूसरा होता तो चलो मुझे जाना है करके आता था. तो अभी सुवर्ण की ऐसी मदद हमेशा मुझे होती है. भाग्यदा लक्ष्मी बारम्मा मामा मामा ने सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा
जय काला ध्वनियत मारुत जय काला ध्वनियत मारुत जय मेले जय निकुत जय मेले जय निकुत साधु सज्जनर पूजय बेळगे साधु सज्जनर पूजय बेळगे ಮಜ್ಜಿಗೆಯೊಳಗನೆ ಬೆಣ್ಣೆಯಂತೆ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. देवीचं भजन गजर कसा करायलाच पाहिजे. उदो 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 ग अंबाबाई उदो 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 ग अंबाबाई कोल्हापूरच्या महालक्ष्मी ग उदो 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 ग अंबाबाई उदो 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 ग अंबाबाई भवानी मातेचा उदो उदो. वीणाताईंचं वैशिष्ट्य असं आहे की त्या लहानपणी संगीत, नाट्य आणि नृत्य तिन्ही पण शिकले आहेत. त्यांनी छंदांच्या मध्ये जेव्हा आपण प्रकल्प केला तेव्हा त्याच्यावरती त्यांनी लिहिलेलं आहे. आणि आमची जी कॉस्मोपॉलिटन आहे गृहलक्ष्मी मंडळ आणि तेच आम्ही चालू केले. एक जरी नॉन मराठी व्यक्ती असेल तर मी हिंदीतच बोलते कंपल्सरी. अभी मराठी में बोल दिया क्योंकि क्या मराठी में बोलती की इतनी आदत है, मातृभाषा है. तो कभी कभी मन से बोलना है तो मन से ये नहीं, वो मन से नहीं है, मेरे मन से तो मराठी में ही आ जाता है. हाँ, क्योंकि क्या है ना, मुझे बोलती हूँ कि आनंद से बोलना है और किसी को झापना है तो मराठी में अच्छे जल्दी जल्दी आता है, हिंदी में थोड़ा शब्द ढूंढना पड़ता है. तो अभी मीना सदावर्ते इसीलिए मैं बोल रही हूँ कि उन्होंने हमारा त्रैमासिक कोर्स किया है, तो वो थोड़ा त्रैमासिक कोर्स के बारे में बोलेंगी. त्रैमासिक योग अभ्यास अंबिका योग कुटीर द्वारा त्रैमासिक योग अभ्यास सत्र घेतले जाते. शिक्षक सर्व साधकांना योग्य मार्गदर्शन करत असतात. हा वर्ग विनामूल्य होतो. 3 महिन्यांनी नियमितपणे येणाऱ्यांना प्रशस्तीपत्र दिले जाते. मी आणि माझ्या यजमानांनी हा अभ्यास केला आहे. आमच्या वर्गातील भगिनी रविवारी जमत नाही म्हणून ह्या वर्गाचा लाभ घेऊ शकत नाही. प्रशस्तीपत्र घेणारा साधक पूर्ण अनुभव घेतल्यावर योग शिक्षक म्हणून शिकवू शकतो. आमच्या वर्गात हा अभ्यास शिकवला जातो. त्यातल्या काही शिक्षक म्हणून वर्गात अन्य ठिकाणी बाईंना सहाय्य करतात. या अभ्यासामुळे मन, बुद्धी व आरोग्य यात बदल घडतात आणि सेवाभाव जागृत होतात. त्रैमासिक अभ्यासक्रम आमच्या इकडे जो केला जातो तो अशा प्रमाणे: 1. प्रार्थना, गुरुवंदना, गायत्री जप, ओंकार. 2. मान, खांदा, हात, बोटे आणि पाय इतरांचे व्यायाम. नमन मुद्रा, योग मुद्रा. शुद्धी, धौती, नेती आणि शुद्धी क्रिया, प्राणाकर्षण, कपालभाती, ओंकार उच्चारण, ध्यान, षटचक्र दर्शन. आसने पाठीवर व पोटावरची व बसून उभे राहून. आहाराचं महत्त्व, सूर्यनमस्कार. झोपूंची आसने आणि शवासन शनिवारी 11 ते 12 या वेळात आमच्या वर्गात घेतात. बाकी अभ्यासक्रम मंगळवारी शिकवला जातो. जय जय म्हणा राम, जय जय म्हणा राम, म्हणा राम, म्हणा राम, म्हणा राम, म्हणा राम. हाती टाळी वाचे नाम, हाती टाळी वाचे नाम. म्हणायासी जय जय राम, म्हणायासी
जय जय राम, 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 जय जय म्हणा राम, जय जय म्हणा राम. आसन भोजन करिता काम, आसन भोजन करिता काम, ध्यान समाधी म्हणता राम, ध्यान समाधी म्हणता राम, म्हणा राम, म्हणा राम, म्हणा राम, म्हणा राम. श्री राम जय राम, जय जय राम, 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 जय जय राम, जय जय राम, जय जय राम. आजच्या गुरुपौर्णिमेच्या पावन दिनी मी आपणा सर्वांना वंदन करून सांताक्रूज दासबोध अभ्यास वर्ग आणि पारायण याचा वृत्तांत सादर करते. जबाबदाऱ्यातून काहीशा निवृत्त झालेल्या गृहिणींसाठी उरलेले जीवन सार्थकी लावण्यास ही एक सुवर्ण संधीच आहे. स्पर्धा, परीक्षा, मार्क असले काहीच नाही, केवळ ज्ञान आणि भक्तीची उपासना. श्री द्वा केळकरांनी संपूर्ण दासबोधातून 3 वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी आदर्श जीवनशैलीस आवश्यक असणाऱ्या मूलतत्वांचे समास निवडले आहेत. प्रवेश, परिचय आणि प्रबोध असे 3 स्तर आहेत. प्रत्येक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रशस्तीपत्र श्री ग्रंथराज दासबोध अध्ययन टपालद्वारे तर्फे दिले जाते. सज्जनगडावर होणाऱ्या शिबिरात सहभागी होता येतं. प्रबोध अभ्यासक्रमानंतर सखोल अभ्यास करता येतो. यामध्ये 200 समासावर प्रश्नपत्रिका असतात. दासबोधाबरोबरच मनाचे श्लोक, भगवद्गीता, समर्थ चरित्र यांचाही अभ्यास होतो. 2016 पासून प्रवेश, परिचय, प्रबोधचे अभ्यास वर्ग योग संस्कार सुद्धा वर्गातर्फे महिन्यातून एकदा होतात. 3 प्रार्थनांनी वर्गाची सुरुवात होते. मग प्रस्तावना, समास वाचन, चर्चा, शंका निरसन आणि प्रश्नोत्तरे असे त्याचे स्वरूप असते. सखोल दासबोध वर्ग दर महिन्यात 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी चालतात. त्याचेही स्वरूप असेच असते. सध्या दशक 13 चालू आहे. गीता पठणाचे वर्ग 2ऱ्या व 4थ्या शनिवारी असतात. ज्ञानेश्वरी वाचनही गीता अध्यायाबरोबरच होते. अध्याय 8 चे वाचन सध्या चालू आहे. दासबोधाचा 7वा दशक सुरू झाला तेव्हा नवीन अभ्यासार्थींनी सखोल अभ्यास करण्याची इच्छा दर्शवली. नवा सखोल अभ्यास सुरू झाला. त्यांना मूळ वर्गातही सामील करून घेतले. नोव्हेंबर महिन्यात वार्षिक मेळावा होतो. अभ्यासार्थी आपले अनुभव सांगतात. एखाद्या विषयावर विवेचन करतात. दासबोध माझा गुरु, कूट साहित्य समर्थांचे ही 2 पुस्तके आणि समर्थ चरित्र आणि विचारावर ऑडिओ बुक इत्यादी खास प्रकल्पांचा आवर्जून उल्लेख करताना खूप समाधान वाटते. कोरोना काळात थेट भेट वर्ग लॉकडाऊनमुळे बंद करावे लागले. त्यावर उपाय म्हणून ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले. सुरुवातीला 4-4 जणींचा गट, मग हळूहळू गुगल मीट असे चालू झालेले वर्ग आजतागायत ऑनलाईनच चालतात. लांब राहणाऱ्या वयस्क तसेच सतत परदेशवारी करणाऱ्यांना हा एक सोयीस्कर मार्ग ठरला. रविवारी सकाळी 8 ते 10 आरवी टेक्निकलच्या माजी विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून दासबोध निरूपण गेल्या वर्षी गुरुपौर्णिमा मुहूर्तावर सुरू झाला. त्या वर्गात दशक 3, 4, 5 मधील एकेका समासावर निरूपण दासबोधाच्या अभ्यासार्थींनी केले. हा यंदाचा खास प्रकल्प.
दासनवमी उत्सवाच्या निमित्ताने भगिनींच्या घरी दासबोध पारायणास 2005 पासून प्रारंभ झाला. सांताक्रूज महिला मंडळ त्यात सहभागी होऊ लागले. मंडळाची प्रशस्त जागा मधून मधून पारायणाला मिळू लागली. पहिले दिवशी गडावर होते त्याप्रमाणे अभिषेक, सुक्ते, पारंपरिक आरती, दासबोध ग्रंथ पूजन होते. दासबोधाबरोबरच मनाचे श्लोक म्हटले जातात. दासनवमीला मनाचे श्लोक दासबोध वाचन पूर्ण होते. आत्माराम ग्रंथ वाचन झाल्यावर मनाचे श्लोक, दासबोध, आत्माराम आणि समर्थांची आरती आणि सांप्रदायिक प्रार्थना होते. पोथी पूजन करून महाप्रसाद होतो आणि सोहळा संपन्न होतो. करोना काळात इतर वर्गाप्रमाणे तोही ऑनलाईन झाला. आता त्यात बदल एवढाच झाला की दासनवमी सप्ताहाऐवजी तो दर सोमवारी 4 गटामध्ये वाचला जातो. जय जय रघुवीर समर्थ. विठ्ठल विठ्ठल नैनाचा विठ्ठल, जीवेने विठ्ठल गाऊ चला. मनात विठ्ठल, भजनात विठ्ठल, ध्यानात विठ्ठल आणू चला. विठ्ठल विठ्ठल नैनात विठ्ठल, जीवेने विठ्ठल गाऊ चला. विठ्ठल विठ्ठल नैनात विठ्ठल, जीवेने विठ्ठल गाऊ चला. जीवेने विठ्ठल गाऊ चला. विठ्ठल विठ्ठल नैनात विठ्ठल, जीवेने विठ्ठल गाऊ चला. जीवेने विठ्ठल गाऊ चला. विठ्ठल 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 दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे. हृदयी माझ्या नित्य विराजे, नित्य विराजे, दत्त दिगंबर दैवत माझे. अनुसूयेचे सत्व आगळे, अनुसूयेचे सत्व आगळे. हिमी देवई झाली बाळे, झाली बाळे. त्रैमूर्ती अवतार मनोहर, त्रैमूर्ती अवतार मनोहर. दीनोद्धारक त्रिभुवनी गाजे, दत्त दिगंबर दैवत माझे. दिगंबरा दिगंबरा दत्ता दत्ता दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा दत्ता दत्ता दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा दत्ता दत्ता दिगंबरा. नव्या अभ्यासक्रमातील साईड नमन मुद्रा, योग मुद्रा, साईड कपालभाती, अमरकृती, ऊर्जा चक्र, ज्योती त्राटक, 7 टप्प्यात गायत्री मंत्र, गायत्री मुद्रा न्याससह प्राणायाम या गोष्टीचा अंतर्भाव होता. करोना नंतर 4-4 चे गट करावे लागले. शाळांमध्ये शिकवायला जाणाऱ्या त्या गटात शिकवित होत्या. टाळ्या, हसणे, वेगवेगळे आवाज या गोष्टी आम्ही घेतल्या. षटचक्र दर्शन, शवासन घेऊ नका असे सांगितले होते. गुगलवर आम्ही त्या वर्गात शिकवले तरी हाच नियम होता. योग 25च्या निमित्ताने नवा अभ्यासक्रमाचे आमच्यावर व्हिडिओ केले. 1 जून पासून आम्ही वर्गात एक भाग शिकवायला सुरुवात केली आणि षटचक्र दर्शन, शवासन, त्राटक हे सप्तचक्र वेद या पुस्तकात जे आता प्रकाशन झाले त्यात आहे सगळे. आज गोकुळात रंग खेळतो हरी,
राधिके जरा जपून जा तुझ्या घरी, आज गोकुळात सखे तोच टोर चित्त चोर वाट रोखतो, हात ओढुनी कुशाल रंग टाकतो, तोच टोर चित्त चोर वाट रोखतो, हात ओढुनी कुशाल रंग टाकतो, रंगवून रंगुनी गुलाल फासतो, सांगते अजूनही तुला परोपरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी, आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. गोपाल कृष्ण राधे कृष्ण, गोपाल कृष्ण राधे कृष्ण, गोपाल कृष्ण राधे कृष्ण. समिधाताईंचा रिपोर्ट वाचते. इतर योग वर्ग ऑनलाईन होणाऱ्या आमच्या योग संस्कार वर्गाबरोबरच इतर शाळा आणि संस्थांमध्ये योग वर्ग घेतले गेले. या शाळा संस्थांबद्दल मी आज आपल्याला थोडक्यात माहिती सांगणार आहे. साने गुरुजी विद्यालय सांताक्रूज या शाळेत गेली 25 वर्षे प्राथमिक माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी योग वर्ग घेत आहोत. साने गुरुजी विद्यालयात साक्षरता वर्गही झाले. नगरपालिकेच्या शाळेत हिंदी, मराठी, उर्दू माध्यमातील प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी योग वर्ग घेतले. उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी योग वर्ग घेतले. उत्कर्ष मंडळात मानसिक विकलांग मुलांसाठी योग वर्ग झाले. नाडकर्णी केंद्रात मूकबधीर मुलांसाठी योग वर्ग झाले. इंडस्ट्रियल स्कूल फॉर ब्लाइंड विमेन जमनादास संस्था यांच्याकडे योग वर्ग झाले. पॅराप्लेजिक सायन्स हॉस्पिटल आवार येथे विकलांग मुलांचे योग वर्ग झाले. BSNA LIC सांताक्रूज येथे कर्मचाऱ्यांसाठी योग वर्ग झाले. SNDT रिसर्च सेंटर अँड एज्युकेशनल टेक्नॉलॉजी जुहू इथे योग वर्ग झाले. त्रिरत्नमध्ये मुलांसाठी सुट्टीतील योग वर्ग शिबिरे झाली. शिरूर बालकाश्रम विलेपार्ले येथे योग वर्ग घेत आहोत. योग वर्गातील काही महिलांनी खाजगी योग वर्ग घेतले. धन्यवाद. तूने मुझे बुलाया शेरावालिए, मैं आया शेरावालिए, तूने मुझे बुलाया शेरावालिए, मैं आया शेरावालिए, ओ शेरावालिए, ओ जोता वालिए, पहाड़ा वालिए, तूने मुझे बुलाया शेरावालिए. सारा जग है एक बंजारा, सबकी मंजिल तेरा द्वारा, ऊंचे पर्वत लंबा रास्ता, ऊंचे पर्वत लंबा रास्ता, पर मैं ना पाया शेरावालिए, मैं आया शेरावालिए, तूने मुझे बुलाया शेरावालिए, मैं आया शेरावालिए. प्रेम से बोलो जय माता जी, सारे बोलो जय माता जी, सब मिल बोलो जय माता जी, शेरावाली की जय माता जी, जोता वाली की जय माता की, पहाड़ी वाली की जय माता जी, बोलो साचे दरबार की जय. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रकल्प केल्याबद्दल माहिती वाचून सांगते. माझा 2012 मध्ये त्रिरत्न प्रेरणा मंडळात योग वर्ग होत होते. त्यावेळी योग वर्गाशी संपर्क आला. 2015 पासून मी जोशी काकूंच्या घरी योग वर्गाला नियमित जाऊ लागले. आंतरराष्ट्रीय योग दिन सुद्धा 21 जून 2015 पासून साजरा होऊ लागला. यावर्षी 11वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. आम्ही 21 जून 2015 पासून इतर शाळांमध्ये जाऊन योग दिवस साजरा करतो. 2015 पूर्वी 3 महिन्याच्या कोर्सच्या वह्या तयार केल्या होत्या. ज्यांनी केल्या नव्हत्या त्यांनी वही पूर्ण केली. अनेक संस्थांमध्ये जाऊन योग दिवस साजरा करतो.
योगाचे चार्ट प्रत्येकीने तयार करून वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन मांडले. 2020 मध्ये कोरोनाची भयंकर पीडादायक महामारी आली. तेव्हा आमचे ऑफलाईन योग वर्ग बंद करावे लागले व ऑनलाईन वर्ग सुरू झाले. त्यामुळे कोरोना काळात तर विज्ञान आपल्याला वरदान ठरले. ऑनलाईन योग वर्गामुळे आपण सर्व एकमेकांशी जोडून राहिलो. निरनिराळे ॲप शिकायला मिळाले. ऑनलाईन योग वर्ग सुरू असल्यामुळे कोरोना संकटावर मात करण्यासाठी भरपूर पाठबळ मिळाले. कोरोना काळात सुद्धा आम्ही वेगवेगळे प्रकल्प केले. 2020 मध्ये आमच्या ग्रुपने गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्क्रीनशॉटने व्हिडिओ सादर केलेला. विज्ञान शाप की वरदान यावर लेख लिहिले. ऑर्डर दिली तर प्रात्यक्षिक करायचे नाही, योग करत असताना ऑर्डर द्यायची नाही असे व्हिडिओ केले. हठयोगातील विविध विषयांवर जसे षटकर्मे, शुद्धिक्रिया, प्रार्थना, ओंकार, गायत्री, षटचक्र दर्शन, शवासन, सूक्ष्म व्यायाम इत्यादी ऑडिओ सादर केले. योगाचे नवीन प्रकार शिकवले जातात. कपालभाती सह ब्रह्ममुद्रा, साईड नमन मुद्रा, साईड कपालभाती, खुर्चीवर बसून सूर्यनमस्कार, अमरकृती इत्यादी जानेवारीत आम्ही व्हिडिओ सादर केले. तोच विषय जून मध्ये वर्गात शिकवला. यावर्षी योग पंचविशी निमित्ताने त्या विषयावर पुस्तकाचे प्रकाशन झाले. धन्यवाद. हाँ, बहुत मजा आती है हमारे जेंट्स के क्लास में, और उनकी जो मिसेस है ना उनको बहुत अच्छा लगता है कि जैसे मैं तुम्हें डांटती हूँ वैसे उनको भी डांटती हूँ कि तो बोलते ऐसे कैसे डांटते हैं हमारे मिस्टर को, जो सामने बैठता है वो स्टूडेंट है, तो मैं देखती ही नहीं, छोटा है बड़ा है जेंट्स है लेडीज है, जो सामने है वो खाली स्टूडेंट है, गलती हो जाएगी तो बोलेंगी. बराबर है ना शोभा मैडम? हाँ, तो नहीं वो तो प्रिंसिपल थी ना, और मेरा अनुभव उससे बहुत साल 2001 से मैं उधर सिखाती हूँ, तो उससे मुझे अनुभव है उसे. तो अभी अच्छा हो गया. अभी मुझे ऐसा लगा कि फुल हो गया, अभी जेंट्स का भी कोई रिप्रेजेंटेटिव आ गया. अभी अनघा करने वाली है शनिवार का. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया, बालपणी गेलासी तू सूर्याला धराया, बालपणी गेलासी तू सूर्याला धराया. हादरली ही धरणी थरथरले आसमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. रामदूत पवन सूत हनुमान की जय, रामदूत पवन सूत हनुमान की जय, रामदूत पवन सूत हनुमान की जय. जय बोलो हनुमान की, जय बोलो हनुमान की, जय बोलो हनुमान की. बजरंग बली की जय, बजरंग बली की जय, बजरंग. आता हे वाच. माझे यजमान सुधीर पेडणेकर बरीच वर्षे योग वर्गाला नियमित जातात. आता तर घरीच असल्याने थोडेफार कानावर पडते. आपण सावो सेंटरला गेलो होतो, तेथे भारतीताईंनी पुरुषांनी योग का शिकू नये असा विषय काढला होता. तेव्हापासून वाईंच्या मनात विचार चालू होता. हा वर्ग घेण्याची तयारी मीटिंगमध्ये घेतली. नंतर डॉक्टर प्रतिभा पेडगावकर यांच्या घरी निशाचे यजमान प्रमोद रेडकरने वर्ग घेण्याची तयारी दाखवली. नंतर प्रतिमाताई वर्ग घेऊ लागल्या. तेव्हा पायल, तन्ना, समिधाचे यजमान, वीणा भंडारी त्यांचे यजमान, नातू मोहिनीचे यजमान, रंजनचे यजमान, अश्विनी अवलानी, अरुणाचे यजमान, दिव्याचे यजमान हे सर्व येत होते. तेव्हा रविवार 8 ते 9 वर्ग चालायचा. नंतर बुधवार दुसरा दिवस चालू झाला.
तेव्हा बाई सुद्धा वर्ग घेत होत्या. नंतर त्यातले काही जण वर्गाला येण्याचे बंद झाले आणि आता कॅन्सर सपोर्ट ग्रुपचे केतन शहा, नेहाचे सासरे असे नवीन व्यक्ती येऊ लागल्या. करोना आला आणि जसे आपले वर्ग ऑनलाईन चालू झाले तसेच त्यांचे सुद्धा बुधवार शनिवार 8:30 ते 9:30 वर्ग चालू झाले. आता प्रत्येकाच्या घरी वर्ग चालू झाले. जसा आपला वर्ग चालू असतो तसाच त्यांचा वर्ग चालू असतो. बाई जशा आपल्याला काही असले प्रार्थना प्रत्येकाला घ्यायला सांगतात तसेच त्यांना सुद्धा सांगतात. जर कोणी चुकले तर आपल्याला बाई रागावतात, तसेच त्यांना सुद्धा रागावतात, कारण ते सर्व त्यांचे विद्यार्थीच आहेत. केतन सर छान शिकवतात. आमच्या यांची तर रात्रीपासूनच उद्या योगा आहे, लवकर उठतो असं चालू असतं. सकाळी उठल्यावर लगेच बैठक घालून तयारी चालू असते. माझ्या घरी तर आठवड्यातून 5 दिवस योगमय वातावरण असते. छान वाटते. आणखी काही सुचत नहीं, तेच थांबते. अभी ये आनंद ने इतना अच्छा क्यों बोला है मालूम है? कितने समय पर कैसा मालूम, शायद फोन किया होगा, बराबर उसका होने के पहले मिस्टर आ गए. हाँ, बहुत अच्छा लगा मुझे. मैं सचमुच उनको ही बोलने वाली थी, लेकिन वो बोले कि ये लेडीज में मैं कहाँ आने वाला हूँ, मैं कहाँ लिखूँ. तो मैंने पकड़ा इसे ही बोलेंगे तो शायद पदर धरून म्हणतात ना, इंग्लिश हिंदीत काय म्हणतात माहित नाही, पल्लू पकड़ के आते हैं, वैसे आ जाएंगे ऐसा मुझे भरोसा था. तो बहुत अच्छा बोला. हाँ, अभी उनको भी समझना चाहिए ना, मेरी मिसेस क्या कर सकती है, वो समझना चाहिए. इसलिए अभी उनके घर में होता है तो इनको कैसा अच्छा लगा, उनको डांटती हूँ तो अभी ये अच्छा कर रही है. उसका ऐसा हो गया कि उसने कुछ लिख के दिया था इधर, और उसका लड़का बोला तूने लिखा है मम्मी, मुझे नहीं लग रहा है तू लिखती है करके. हमने हमारे यहाँ गृहलक्ष्मी मंडल में लेडीज को बोला था आपकी पहचान करा दो. जब तक शादी होनी थी तब तक मैं इतनी प्राइजेस कमाती थी, इतने मुझे मार्क्स मिलते थे, ये मैं ये करती थी, मैं ये करती थी. बात शादी हो गई, अभी घर वाले क्या करते हैं, बच्चे क्या कर रहे हैं, शुरू हो गया. काय सुवर्ण ताई, बरोबर आहे की नाही? नमस्कार. गायत्री उपासना, आरती कुलकर्णी. सोमवारी, शुक्रवार महिला मंडळ तसेच योग संस्कार सुधा वर्गात मंगळवार, गुरुवार आणि शनिवार आम्ही गायत्री जप करतो. मंगळवारी 5 वेळा वैखरी, 3 वेळा उपांशू व 3 वेळा मानस असे प्रार्थना नंतर म्हणतो. गुरुवारी 7 स्टेपमध्ये गायत्री ॲक्शनसह आणि शनिवारी दिशान्यास, शरीरन्यास, गायत्री आव्हानाचा श्लोक आणि मुद्रा करतो. नंतर 7 व्याहृती सुरुवातीला म्हणून गायत्री मंत्र वैखरी, उपांशू, मुखस्थ, कंठस्थ, प्राणस्थ, हृदयस्थ, मानस असा प्रत्येक 7 स्टेपमध्ये 4 वेळा जप करतो. जप पूर्ण झाल्यावर विसर्जनाच्या मुद्रा करतो आणि विसर्जनाचा श्लोक म्हणतो. 21 जून आणि मकर संक्रांतीला अशी गायत्रीची खास उपासना असते. तर्पणासह 108ची माळ आम्ही करतो. मी स्वतः गायत्रीची उपासना कायम करते. सामूहिक जप केल्यावर खूपच छान वाटते आणि फायदाही होतो. गायत्री हा तेजाचा प्रभावी मंत्र आहे. त्याचा जप करत असताना उष्णता खूप वाढते. त्यावर उतारा म्हणून ओम नमः शिवाय हा जप आणि शीतली प्राणायाम करावा. जास्त उपासना केल्याने होणारी चिडचिड कमी झाली. मुद्रांमुळे बोटही लवचिक झाली आणि संधिवाताचा त्रास थोडा कमी झाला आहे. बिल्डिंगच्या रिडेव्हलपमेंट वेळी मी कांदिवलीला राहत होते. शेजारच्यांकडे गायत्रीची पूजा, हवन आणि जप आरती अतिशय सुंदर कार्यक्रम असायचा. त्यांनी माझ्याकडून मुद्रा, न्यास, वैखरी ते मानस हळूहळू जप आत नेण्याची पद्धत शिकून घेतली आहे. नमस्कार. पूर्वेच्या देवा तुझे
सूर्यदेव नाव, पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव, प्रभातीच येशी सारा जागवीत गाव, प्रभातीच येशी सारा जागवीत गाव, पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव, विधाता जगाचा तुझी उधळीत आशा, उजळीशी द्योता येता सभोवती जगदीशा, रथ तुझा सोनियाचा धावे भर धाव, प्रभातीच येती सारा जागवीत गाव, पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव. सूर्यनारायण की जय. या मुहूर्तावर रत्नप्रभा जोशी लिखित योग संस्कार वर्गातर्फे सप्तचक्रवेद पुस्तकाचे आज आपण प्रकाशन झाले ते बघितले. आमचा योग संस्कार वर्ग व दासबोध अभ्यास वर्गातर्फे पुस्तक रूपाने प्रकल्प करीत असलो तरी पार्ले दासबोध मंडळाच्या खालील प्रकल्पात आम्ही सहभागी झालो आहोत. सोलिव सुख, समर्थ दर्शन संगणकीय प्रकल्प, दासबोध माझा गुरु, कूटसाहित्य समर्थांचे, सखोल अभ्यास प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 5B वर आधारित उत्तरांवर दासबोध अभ्यास वर्ग पद्धत, आपला छंद, दासबोध, गीता निरूपण यातही आमच्यातील दासबोध अभ्यासार्थींचा सहभाग आहे. करोना काळात ऑनलाईन वर्ग सुरू झाले. सर्वांनी तंत्र समजावून घेतले आणि हे सर्व प्रकल्प यूट्यूबवर रत्नप्रभा जोशी यांच्या पेजवर आपण बघू शकता. जय जय रघुवीर समर्थ. बोल खटेराव महाराज की जय. बोल खटेराव महाराज की जय. सदानंदाचा येळकोट, सदानंदाचा येळकोट, येळकोट, येळकोट. जय मल्हार. येळकोट, येळकोट. जय मल्हार. हर हर महादेव. हर हर महादेव. चिंतामणी मोरया, चिंतामणी मोरया. येळकोट, येळकोट. जय मल्हार. येळकोट, येळकोट. जय मल्हार. येळकोट, येळकोट. जय मल्हार. होळ्या गिरिजावर आला, ध्या रे शिवशंकरा, ध्या रे शिवशंकराला. व्याघ्रासन आसन कटी बांधी, व्याघ्रासन आसन कटी बांधी, सदा खंडित राहे समाधी, सदा खंडित राहे समाधी. अंगी भस्म लाविलेला, अंगी भस्म लाविलेला, ध्या रे शिवशंकराला, शिवशंकराला, शिवशंकराला.
तू आपलं चालू कर. संस्कार वर्ग होता चालू झाला त्यावेळेला मी बडोद्याला ट्रान्सफर झाली होती. 15 वर्ष बडोद्याला होती. पण जेव्हा जेव्हा मी बडोद्याहून यायचे त्यावेळी सोमवारी संस्कार वर्गाला जायचे. अतिशय सुंदर संस्कार वर्ग आमचा चाललेला होता. आम्ही 7-8 जणी होतो. आणि त्यावेळी आम्ही कबीराचं एक हिंदी पुस्तक वाचलं होतं हे मला आठवते. त्याचे दोहे वगैरे आणि भागवत पण वाचलं होतं. म्हणजे वीणा ते भागवत वाचत असत त्यावेळी. खूप मजा येत होती. संस्कार वर्ग एकदम छान चालला होता. आणि मग आम्ही त्याच काळात एक आमचा प्रोग्राम झाला. मला आता निश्चित आठवत नाहीये. बहुतेक योगा दिन असेल ना. एक सांताक्रूज महिला मंडळामध्ये सोलिव सुखाचं प्रकाशन झालं. तुम्ही अध्यक्ष असताना माझ्या सोलिव सुखाचं प्रकाशन झालं. तर आणि तो कार्यक्रम अतिशय सुंदर झाला होता. त्यांचे भाऊ पण त्या कार्यक्रमाला हजर होते. लव्हेकर बाई आपल्या पाहुण्या बोलवल्या होत्या आणि त्यावेळेस माझं भाषण खूप छान झालं होतं. एवढं मला आठवते. ते व्हिडिओ बघितल्यावर मला कळलं. आणि हे त्याच काळात म्हणजे जोपर्यंत संस्कार वर्ग तिथे चालत होता त्या काळात आम्ही दासबोध पारायण पण तिथे करत असो. आणि अशी 20-25 बायका पारायणाला यायच्या. अतिशय सुंदर पारायण व्हायचं. पहिलीने जो सूर धरला असेल तर शेवटपर्यंत तोच सूर राहायला पाहिजे अशी कडक शिस्त होती. जराही कोणाचा वर खाली झालेला रत्नप्रभांना पटत नसे. अतिशय सुंदर. आणि ज्यांना जी कामं दिल्या तीच त्यांनी करायची. दुसरं कोणी करायचं नाही. मध्ये आलं की त्या रागवल्या. असं सगळं होतं. म्हणजे देवाला हार घालण्यापासून देवाला दिवे लावण्यापासून प्रसाद नंतरची आरती सगळं अगदी व्यवस्थित आखलेलं असायचं. इतकं सुंदर व्हायचं. एवढं मला सगळं आठवतंय. अतिशय सुंदर होता. का बंद पडला का ते मला माहिती नाही. इकडे आला ना. ह्याच्यात आला योग संस्कार सुद्धा. यात तो संस्कार वर्ग. ह्या वर्गात योग आईच्या शताब्दी निमित्त दासबोधाचं आणि सुधाताईंचं असं मी नेहमी म्हणायची की त्या सुद्धा ना तर त्यामुळे आमच्या नावामध्ये सुद्धा आहे. म्हणजे त्या आहेतच त्याच्यामध्ये. आता आज काय हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. त्यांचं जे ऐकू येत नाही इनका जो सुनाई नहीं दे रहा है वो टेक्निकल प्रॉब्लम है. नहीं कुछ सुधार सकते हैं लेकिन जितना आपने सुना सुधाताई का जो बाकी कुछ बचा था वो मैं बोल रही हूँ. थोड़ा मैं बाद में उनसे वीडियो करके ले लूंगी. जय जय रघुवीर समर्थ. सांताक्रूज संस्कार वर्ग. सांताक्रूज महिला मंडळातील संस्कार वर्गाला 25 वर्षे झाली. रत्नप्रभाताईंच्या सासऱ्यांच्या स्मरणार्थ त्यांनी हा वर्ग सुरू केला. सोमवारी दुपार 3 ते 5 ह्या वेळात हा घेतला जाईल. प्रथम बऱ्याच भगिनी येत होत्या. नंतर मध्यंतरीच्या काळात काही कारणाने संस्था बंद होती. त्यावेळेस साई आराधनात असलेल्या ब्लॉकमध्ये तो घेतला जाईल. मी आणि पद्मजाताई अध्यक्ष असताना बरेच दुसरे उपक्रमही घेतले. रत्नप्रभाताईंनी प्रथम देवपूजा ह्या पुस्तकातील सर्व सूक्ते अथर्वशीर्ष, पुरुष सूक्त, स्त्री सूक्त इत्यादी अर्थासहित सांगितली. पद्मजाताई 1-2 वर्ष बडोद्याला गेल्या होत्या. त्या परत आल्यानंतर नियमाने येऊ लागल्या. विशेष उल्लेख करावासा वाटतो तो अनघा सासड हिचा. ती नियमित येत होती. तिथे चालू केलेल्या लहान मुलांसाठी KG शाळा त्याचा ती हिशोब बघायची. तो पाहत असताना ती सकाळीच दुपारची नीट तयारी करून जात असे. सुहासिनी आसगावकरही नियमित येत होत्या. त्यांची मुलगी धनेश्वरही काही काळ येत होती. ब्राह्मणस्पती संपूर्ण पठण व अर्थ सांगितला. भागवद्गीता पूर्ण वाचन व अर्थ सांगितला. वीणाताई
बरेच वर्षानंतर म्हणजे 8-10 वर्षानंतर 97 साली यायला लागल्या. परंतु अगदी नियमित रत्नप्रभाताईंबरोबर येत असत. त्याच काळात रत्नप्रभाताईंच्या घरी योगवर्ग आणि त्याच्या कॉलनीमधल्या भगिनींसाठी संस्कार वर्ग, काही काळानंतर एकत्र म्हणजे योग संस्कार सुधा वर्ग. त्याच्या आईचं नाव सुधा आणि त्या योगही घेत असत. माझ्यात आणि आईच्या फक्त सुधा नावाचं साम्य, बाकी काही नाही. चंद्रिका कामत नियमित येत. त्यांचे देवी गद्य एका सुरात श्वासात म्हणून दाखवीत. नवरात्रात महिषासुरमर्दिनी स्तोत्र आणि अर्थ तिथली महिषासुरमर्दिनीची आरती मंडळातील घेतली जाई. मंडळातील नवरात्रात फुलोरा कार्यक्रम 30 दिवस नंतर 1 दिवस साजरा करीत. त्यात वेगवेगळी नाटकं कार्यक्रम कल्पना रवेकर येऊन बसवत असत. त्याला संपूर्ण तयारी रत्नप्रभाताई घेत. सर्वांचा पोशाखही त्याच करून घेत. ह्याच वेळात संपूर्ण मदत होती. 21 जून व 21 डिसेंबर गायत्री मंत्रासहित घेतला जाई. नंतर काही काळानंतर मीना सदावर्ते, आरती कुलकर्णी नियमित येऊ लागल्या. संस्कार वर्गात रत्नप्रभाताईंच्या विलक्षण शिस्तीचं आखीव रेखीव सखोल ज्ञान पाहून खूप अचंबा वाटतो. खूप शिकायला मिळालं. त्यांची स्मरणशक्ती अगदी अफाट आहे. आहे तेवढी. शेवटी बरेच वेळा पसायदान म्हटलं जाईल. पद्मजाताईंनी हा अहवाल तयार करायला मला मदत केली. तर स्मरणशक्ती माझी कमी झाल्यामुळे जेवढं आठवतं तेवढं मी लिहिलेलं आहे. धन्यवाद. I came to live in Santa Cruz Anand apartment, DPS 6 in April 1978. So the mandal I think was started in 1978 and it was registered officially in 1981. Few ladies in my society had told me that there is a Gralakshmi mandal in our DPS and that we can become members. I also heard that member ladies give tuitions and one of them was Lata Shirodkar. In 1987, Mr. Prabhu, Veena Tai's husband, and my husband joined the Lions Club. There we got acquainted with Usha Agarwal and Jayashree Sawant. They also told us about the mandal and then Veena and I became members. Initially the members met in open space of Venus Society, but gradually due to some restrictions the meetings were held in the homes of the members, and finally Ratnaprabhaji's home is where all our activities took place. We used to meet and enjoy once a week, engaging in different activities. We had games, competitions, including cooking contests. Ratnaprabhaji invited speakers from different fields. Lavekar Madam's talks were always interesting. We had a guest speak on Nadi, Ida Pingla and Sushupna Nadi. Ratnaprabhaji's brother Rupendraji had given us a talk about dramas and he had enacted parts of a one-act play for us. Some ladies came to give demo of products. Leela Shirodkar, who was Lata's Sasu Ma, she came to teach us bhajan. In winter we had Undiu party, usually in Dr. Premgaonkar's home. We also celebrated festivals like Kojagiri.
During Ganesh Chaturthi, one day members of the mandal and ladies of the area performed games, skits and bhajans at the in front of Ganesh. For a couple of years, I was the treasurer of our Griha Lakshmi Mandal. Yearly membership fee was very nominal, small amount, and we used the money to make donations for any charitable cause. And also at the end of the year, members were given a small gift and prizes to those who were having maximum attendance. We had plenty of entertaining and enlightening programs. We became friendly with ladies in our locality, and we looked forward to the meeting every week. Then Ratnaprabhaji started yoga classes too, which we all attended. In 2022, due to less attendance of members because of various reasons, including shifting caused by redevelopment of buildings, Griha Lakshmi Mandal was discontinued and Yog Sanskar Sudha Varg was started in the name of Ratnaprabhaji's mother Sudha. These classes are a combination of yoga and upasana conducted online. In this way, Ratnaprabhaji continues to teach and guide us. I am sure we are all ever grateful to our Guru for keeping us under her wing. Thank you. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायला नाही जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो गोता परस्परे पडो इतरांनी आवाज कमी करा. मैत्र जीवाचे दुरितांचे तीर जाऊ विश्वस्वधर्म चोरी पाहो जोचे वांछील देतो लाहो राणी जात स्पर्शत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांडियाळी अनवरत भूमंडळी भेट तू या भूता चला कल्पतरुंजे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलिले जे अर्णव पीयूषांचे चंद्रमे जे अलांछन मार्कंड जे तापहीन ते सर्व ही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी सुखी होऊनी इनी लौकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय ओवावेजी येथे म्हणे विश्वेश्वराय हा होईल दान पसाहो येणे बरे ज्ञान देहो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. Thank you.